पोलीस स्टेशनला भादवी कलम 307, 341, 336, 34 आर्म ॲक्ट 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल रात्री 8 वाजताच्या सुमारास आष्टी ते शेतकड रोडवरती सिद्धेश्वर नाईकनवरे आणि त्याचा मुलगा आदित्य व्यवहारे आष्टीमध्ये राहणारे ते आष्टीवरून शेतकडच्या दिशेने येत होते। दूध घालायला गेले होते। त्यांना रस्त्यामध्ये 3 अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटरसायकलवर लाकडी दांडकं मारून खाली पाडून त्यांच्यावर हल्ला केला होता। त्यामध्ये फिर्यादीने सांगितल्यानुसार त्यांच्यावर बंदुकीने फायर करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु फायर झाला नाही आणि जे फिर्यादी आणि त्याचं मेवणा रस्त्यामध्ये पळून गेले। त्याच वेळेस आष्टीवरून शेतकडकडे येणारे वाटसरू जे होते तिघेजण, त्यांनी तो प्रकार बघितला। त्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला। ते जे फायर करून मारण्यासाठी आले होते ते पळून गेले तिघेजण। घटनास्थळी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचा स्टाफ, आमचे अधिकारी, त्याचप्रमाणे DYSP अमोल भारती साहेब, आम्ही सगळ्यांनी भेट दिली। LCBचे पथक पण आलं होतं। त्या ठिकाणी आम्हाला 2 जिवंत काडतुसे मिळून आली आणि त्याबाबत खातरजमा केली। घडलेल्या घटनेबद्दल सत्यता आढळून आली आणि तो जो प्रयत्न त्यांच्यावरती गोळीबाराचा करण्यात आला, परंतु तो गोळीबार त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि त्यामध्ये ते आरोपी तिघेजण पळून गेले आहेत। 20 ते 25 वर्ष वयोगटाचे तिघेजण होते। अनोळखी मोटरसायकलवरून आले होते बिगर नंबर प्लेटच्या। ते शेतकडच्या दिशेने पळून गेले होते। तर याच्यामध्ये आम्ही चौकशी केली। फिर्यादीचं अगोदरची पत्नी, फिर्यादी हा कोरोलीचा राहणार आहे, पटवर्धन कोरोली, पंढरपूर तालुक्यातला। तर त्याच्या भावबंदकीशी वाद आहे। त्यानं त्याच्या भावकीतल्या व्यक्तीच्या भाचीशी अगोदर लग्न केलेलं होतं, परंतु तो तिला नांदत नव्हता। त्यावरून मग त्या मुलीचा मामा आणि त्याचे चुलत भाऊ वगैरे याच्याशी सिद्धेश्वर नाईकनवरे, त्याचे वडील ब्रह्मदेव नाईकनवरे यांच्याशी वाद होता। त्याबाबत अनेक तक्रारी तिकडच्या पोलिसांना झाल्या होत्या। त्यामध्ये ह्या फिर्यादीचा बाप त्याच्यावरती त्या पहिल्या पत्नीच्या मामाचा मर्डरचा गुन्हा देखील दाखल असून त्यामध्ये फिर्यादीच्या वडील जेलमध्ये आहे। तर त्या अँगलने सुद्धा आम्ही तपास करत आहोत की त्या दुश्मनी किंवा त्यातली रायवली या अनुषंगाने काही त्याच्यावरती हा हल्ला झालेला आहे का। फिर्यादीने तसा संशय व्यक्त केला आहे तक्रारीमध्ये। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। त्या व्यतिरिक्त आणखी इतर कुठल्या अँगल यामध्ये दिसून येतात का, त्याबाबत देखील तपास करत आहोत। आता त्या अनुषंगाने 3 लोकांना, संशयित लोकांना ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। म्हणजे फायरिंग झालेलीच नाही? फायरिंग झालेली नाही, परंतु प्रयत्न रोखलेलं होतं, प्रयत्न झालेला आहे असं दिसतं एकंदरीत। ते पण गोष्टी तपासात आणखी पुढे उघड होतीलच।